नमस्कार मंडळी आता आपण आलेलो आहे श्री क्षेत्र निमगाव खंडोबा येथे आणि अतिशय जुनाट गाडा मालक निमगाव गावचे जुनाट गाडा मालक भाऊसाहेब दशरथ राऊत यांच्या आज दावणीवर आलेलो आहे। त्यांची जवळपास 100 वर्षाची परंपरा आहे बैलगाड्याची। जुनाट गाडा मालक असल्यामुळे हे पाहू शकता, हे बगाडे आणि बगाडाचा हा गाडा आहे। तर हा गाडा ज्यावेळेस चैत्री पुनव माही पुनव येते त्यावेळेस हा गाडा तिथं नवसाला पळवलेला असतो आणि त्यांच्या दावणीला आज चालू सीझनला जवळपास 10-15 बैल आहे आणि चालू सीझनला जवळपास 20-25-30 बाऱ्या झालेल्या आहेत त्यांची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। दादा नमस्कार। नमस्कार। पहिला परिचय द्या आम्हाला तुमचा। माझं नाव विनायक शंकर राऊत निमगावचा तंटमुक्त अध्यक्ष आहे 2 वर्षाचा। आपली बारी कुणाच्या नावाने असायची पहिली? आमची बारी शंकरबाईच्या नावाने असायची, शंकरबाई राऊत। किती वर्षापासून गाडा पळायचा? ही जवळजवळ परंपरा 100 वर्षाची असेल। 100 वर्षाची परंपरा। मग कशी होती जुनी बैलगाडा पद्धत, कशी होती त्यावेळेस? जुनी बैलगाडा पद्धत अशी होती की पूर्वीला मोजके गडे असायचे। मोजके गडे म्हणजे 4 बैल असायचे। त्या बैलांचं नाव, एकाचं नाव रावजा होतं, एकाचं नाव मुरल्या होतं, एकाचं नाव केवडा होतं आणि एकाचं नाव कबिऱ्या होतं। अशी जुनी पूर्वीची बैल होती। कसे असायचे घाट जुने? जुने घाट एकदम नॉर्मल असायचे, पण ते शेकन उभारे असायचे। सेकंदवर डायरेक्ट पॉइंट बिंट असं काय नव्हतं, डायरेक्ट शेकन। आणि कांड 7 हातो कांड असायचं। 7 हात। हा, त्यावेळेस कसा असायचा आनंद तुमचा? आनंद म्हणजे जुन्या पूर्वीच्या लोकांचा आनंद लय भारी असायचा की बारी लागली का भरपूर ते आपल्या आनंदात मजा आजा करीत घरी यायचे। आणि घरी आल्याच्या नंतर मांडोवर आमच्या 2 चुलत्या आणि आमची आई भाकरी बनवून ठेवायची की आमचे ठाकरवाडी आदिवासी आणि वाटेकर, रघुनाथ वाटेकर, बाळासाहेब भगत, गोविंद लक्ष्मण ही समधी आमच्या चुलत्या आणि आमच्या आई यांना मांडोवर बैल आल्याच्या नंतर जेवायलाच घालणार आणि जेवायला घालून नंतर जे ते आपली घरी आनंदाने घरी जायची। बक्षीस काय असायची पहिली? त्यावेळेला बक्षीस माहिती काय असायची, डाली असायच्या किंवा पैसे असायचे। बाकी पूर्वीला काय नव्हतं, गाडा मोटरसायकल असं काहीच नव्हतं। त्यावेळेस वाहतुकीची साधनं पण नसन बैल न्यायला? नाही, त्यावेळेला वाहतुकीची साधनं म्हणजे डायरेक्ट बैल पायी जायची। चाकुरी
बियालं आपले मंचर, पेठ, पारगाव, कुरुंडी अशी बैल पायी जायची आमची. तुमच्या 15 दिवस आमची बैल मुक्कामाला असायची तिकडे. 15 दिवस 15 दिवस. जेवण वगैरे कसं असं राहायचं तुमचं त्यावेळेस? त्यावेळेला जेवण म्हणजे असं असायचं की आमचा चुलता सर्जेराव अण्णा चुलता, ते एक सायकल होती पूर्वीला सायकली असायच्या. त्यावेळेला मोटरसायकली बी काही अशा गाड्या बिड्या काहीच नव्हतं. तर आमच्या अण्णा काय करायचे, सकाळी बरे आमच्या 2 चुलत्या आणि आमच्या आई भाकरी, शेंगदाण्याची मिरची आणि काय आपलं काहीतरी असं मिरच्या फिरच्या वाटून मोठं भाकरी आमच्या त्या सायकलीवर आमचा चुलता घेऊन जिथे बैल मुक्कामाला आहेत त्या ठिकाणी आमचा चुलता जाणार. गेल्याच्या नंतर आले अण्णा भाकरी घेऊन की मग समजू लोक गोळ्या मेळ्याने बैलांच्या पुढे बसायची. बसल्याच्या नंतर आनंदाने आपली ती मिरची भाकरी खायची आणि खाल्ल्याच्या नंतर त्या गावात तो गाडा पळाल्याच्या नंतर गाडा पळायच्या नंतर दुसऱ्या गावात जायचे. मग दुसऱ्या गावात जायच्या टायमाला बैल जायची आणि आमच्या अण्णा घरी यायचे. घरी आले का दुसऱ्या दिवशी परत आमच्या 2 चुलत्या आणि आमची आई भाकरी बनवायची. मिरची खरडा काय ते म्हणतात पूर्वीचा लसणाचा खरडा आणि कारळ्याची मिरची बनवून परत आमच्या अण्णा सायकलीवर तांडवली असू, ते आपलं मंचर असू, कळम असू, त्या ठिकाणी परत अण्णा आमची भाकरी घेऊन जायची. बारी बिरी व्हायची पहिली नाही का? हा. बैल पळाल्यानंतर बैलांना माग त्यावेळेस धोतारवाले पायजमावाले उड्या मारीत जायचे घाटांवर. नाही पायजमावाले नव्हते त्यावेळेस. नव्हते त्यावेळेस समजा धोत्रे आणि पटक्यावाले. हा. आणि त्यावेळेला म्हणजे आम्हाला सहकार्य ठाकरवाडी आदिवासी हे आपले बागुजी ठाकूर, नामदेव ठाकूर, बाबू सुतार आणि एक काय तो ना तुकाराम ठाकर. मग ही ठाकर कंपनीच आमच्या गाड्या संघ असायची. आणि त्यांच्यामध्ये मराठ्यांचे रघुनाथ वाटेकर, गोविंद लक्ष्मण आणि बाळासाहेब सकाराम भगत आणि सोपान जंगलनाथ शिंदे ही लोक असायची आणि एक बाजीराव भगत ती एक असायची. पण त्यावेळेस घाट लई फुल भरलेला असायचा. नाही त्यावेळेला घाट माहिती काय, आणि घाट त्यावेळेला किती 3ला चालू व्हायचे. 3ला चालू झाल्याच्या नंतर फुल घाट भरायचे. आता तुमची जी बगाड आहे पाठीमागे बघतो आपण, हा, तरी किती वर्षाची परंपरा आहे? ही आमची 100 वर्षाची परंपरा आहे. बैल वगैरे कशी होती पहिली? त्यावेळेला बैल एकदम मोठाली बैल होती समधी. किती असेल गाड्याचं वजन आहे? ह्या गाडीचं वजन कमीत कमी 100च्या आसपास असेल. बैल किती असायचे वडायला? 4 बैल असायची. मोर वाजंत्री असायची. कसं असायचं नियोजन ते सांगा ना थोडं. नियोजन असं असायचं की संध्याकाळचे परी आता समजा चैत्री पौर्णिमा आहे. चैत्री पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी आमचे तिन्ही बी आमचे वडील आणि आमचे चुलते आणि त्यांची जी संघटना आहे जुनी किंवा ही ठाकरवाडी आदिवासी किंवा आमची मराठ्यांची लोक ही संध्याकाळच्या पारी बगड आवा यायची समजू लोक. मग नंतर बगड आवळणार. बगड आवळल्याच्या नंतर ते वर हे असतं आड, त्या आडीच्या नंतर ते आवळल्याच्या नंतर नारळ फोडणार. नारळ फोडल्याच्या नंतर 5 येड जे आपल्या मनाने कोणाला बसवायचे त्याला बसून 5 येड अशी गोल फिरवणार. गोल फिरवल्याच्या नंतर ते परत बांधून ठेवणार. आणि नंतर ते झालं की आमच्या चुलत्या आणि आमच्या आई त्यावेळेला समजा लोकांना आपली बेसन भाकर काय असेल ते जेवायला घालायचं. आणि दुसऱ्या दिवशी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या बारी 7-7:30ला वाजंत्री यायचे. वाजंत्री आल्याच्या नंतर ते वाजवायचे. वाजवल्याच्या नंतर आमचे चुलते, आमचे वडील आणि त्यांचे सहकारी हे समजे बैल घेऊन येणार आणि बैल चुपणार. चुपल्याच्या नंतर आमची आजी होती, आजी आजोबा, मग त्यांचे फोटो आणणार. फोटो आणल्याच्या नंतर घरापासून एक 10-20 फूट बघत पुढे नेणार आणि पुढे नेल्याच्या नंतर त्या आजोबा आजी हे एक चुलत 2 चुलत किंवा माय वडील त्या बगडावर बसणार. त्यांचे फोटो पोटशी धरणार आणि 5 येड घालणार. 5 येड घालल्याच्या नंतर उतरणार खाली. मग नंतर आपले कोण पाहुणे आपले याच्या असतील ते बसणार. बसल्यानंतर परत 2-3 येड होणार. वेळ झाल्याच्या नंतर परत ते आवळणार आणि नंतर आमच्या घरापासून डायरेक्ट गावात बघत जाणार. वाजवीत गेले त्यानंतर गावामध्ये गेल्यानंतर चौकामध्ये परत 5-6 येड
5-6 जोडपी बसवायची आणि परत येडे घ्यायचं. येडे घेतले त्यानंतर ते नारळ फोडायचा चौकात नारळ फोडला की मग खंडोबाच्या घाटाने वर बगाड जाणार वाजत आणि नंतर देवापाशी जाणार. देवापाशी गेल्याच्या नंतर आमचे वडील आमचे चुलते त्यांचे सहकारी समृद्ध देवात जाणार, तळी भांडार करणार. 1 किलो 2 किलो 4 किलो का त्यांचा नवस असेल त्या नवसाचे ते खोबरं मोडल्याच्या नंतर बाहेर येणार. बाहेर आल्याच्या नंतर परत की बुवा आपले कोण पाहुणे रावळे आहेत किंवा आपल्या कोण बहिणी आहेत कोण मित्र आहेत त्यांना समजायला बघाडावं. प्रत्येकाला 5-5 येडं घाला लावणार आणि लावल्याच्या नंतर की बुवा आता समजा आपले पाहुणे आणि उतरवलं की आपलं परत गेले पावली मागे येणार. माग आल्याच्या नंतर की बुवा काय चुलत्यांचं किंवा बापांचं त्यांचं काय असेल ते संध्याकाळच्या पारी जेवण बनवणार. जेवण बनवल्याच्या नंतर जेवढी आपली गावातली प्रेमाची लोक आहेत तेवढ्यांना संध्याकाळी समजायला जेवायला बनवणार, जेवायला घालणार आणि जे ते आपल्या घरी जाणार. जुना बैलगाड्या होते तुमचे, हा त्यावेळेस तुमचा एखादा आम्हाला आवडता क्षण सांगा तिथला एखादा. एक आवश्यक म्हणजे खेड तालुका. आमच्या खेड तालुक्यामध्ये घाट हा नदीतून वर होता. त्या घाटामध्ये एक बुरुंज होता. तर त्यावेळेला गाड्या झुपायचं ठरल्याच्या नंतर 5-25 गाडी झुपल्याच्या नंतर प्रत्येक गाडा जायचा आणि बुरुजापासून खालती नदी पळायचा. घाटाने काय वर गेला नाही. त्यावेळेला आमचे वडील शंकरराव राऊत हे आमच्या चुलत्याला काय म्हणले की अरे धोंडबा बघतो काय कासुटा खाऊ आणि बैल बुरुजापर्यंत सोडू नको. मग आमच्या चुलत्याने काय केलं, कासुटा खाऊला काच्या केला पहिलवानासारखा आणि बैलाच्या याला जोकडला असा हात धरला आणि एक हातात मुरकी आणि पाण्यातून कमरे इतक्या पाण्यातून असं पाणी चिरीत चाललं होतं. चिरीत चालताना बुरुजापर्यंत आमच्या चुलत्याने बैल सोडला नाही आणि बुरुजातून त्याचं तोंड वर काढलं आणि बुरुजातून वर गाडा गेलो. खडा खेड तालुक्यात टाळ्या झाल्या. आणि त्याच्यानंतर आमचे साकुरी गाव आहे. त्या साकुरी गावामध्ये एकदम मोठा आखाडा भरायचा गाड्यांचा. ते आमच्या चुलत्यांना आणि वडिलांना कळालं किंवा साकुरीमध्ये 1 नंबर आखाडा भरतोय. आणि मग नंतर भरल्याच्या नंतर की आमचे भाऊ कोंडीबाराव सरपंच होते, त्यांचा संबंध तिकडे होता. मग म्हणे नाही आपल्याला साकुरी करायची. मग साकुरी करायची ठरल्याच्या नंतर आम्ही आमच्या भावानी आणि आमच्या दोन्ही चुलत्यांनी आणि आमच्या वडिलांनी ती साकुरी करायचं ठरवल्याच्या नंतर त्यावेळेला बैल माही पहिलीच नावं सांगितली ती बैल होती. ती बैल असताना पहिल्याच वेळेला आम्ही गेलो. इथून 2ला गेलो. रात्रीच्या 2ला गेल्याच्या नंतर 3 वाजता आम्ही तिथे साकुरीमध्ये उतरल्याच्या नंतर पार 5-5:30ला बैल लोकांचे गाडी गोळा व्हायला लागले. आम्ही लवकरच गेल्याच्या नंतर काटे शांताराम काटे, मच्छिंद्र बोराडे, नाना टाकळकर, तुम्हाला सांगतो नाना बाऊले, अख्खे एका चढ एक बाऱ्या तिथं होत्या. समधींच्या बाऱ्या झाल्याच्या नंतर आमची बारी लागली. आमची बारी लागल्यावर बाकीच्या बाऱ्या गेल्या 13, 13:30 आणि आमची बारी लागल्याच्या नंतर आमची बारी डायरेक्ट 12 मध्ये बसली. म्हणजे आमच्या आजोबांच्या चुलत्यांच्या आणि आमच्या वडिलांच्या आणि आमच्या दादांच्या सरपंचांच्या आशीर्वादाने आम्ही तिथे पहिल्याच वर्षी फळी पोळबारी केल्याच्या नंतर कमीत कमी 5 वर्ष आम्ही साकुरीची त्यावेळेला सायकल बक्षीस असायची. 5 वर्षे आमच्या चुलत्यांनी आमच्या वडिलांनी आणि आमच्या भावानी 5 वर्षे साकुरीतली सायकल कधीच सोडली नाही. आळंदीच्या खालती नुरगुडी म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये मोठी यात्रा भरायची. मोठी यात्रा भरल्याच्या नंतर बरेचशा लोकांचे गाडी होते. झाल्याच्या नंतर तिथं निरगुडीमध्ये समजे गाडी याच्यात गेले आणि आमचा गाडा 1 नंबरला बसल्याच्या नंतर संध्याकाळच्या पारी इनाम वाटायचं ठरलं. इनाम वाटायचं ठरल्याच्या नंतर तिथं पुकारलं शंकरराव राऊत मालक. तर आमचे बाजीराव खंडेराव शिंदे पाटील, आमच्या गावचे पाटील, हे आमचा गाडा कुळे गेला तर हे बाजीराव खंडेराव शिंदे पाटील हे इनाम घ्यायला असायचे. शंकररावजी इनाम घ्यायला कधीच उभा राहिला नाही. तर निरगुडी गावामध्ये असं सांगितलं किंवा प्रत्येक गावामध्ये बाजीराव खंडेराव शिंदेच इनाम घ्यायला असतो राऊतांच्या गाड्यांचा, आम्हाला मालक बघायचा आहे. म्हणून आमचे वडील पगडी होते आमच्या वडिलांच्या डोक्यात. आमचे वडील उभे राहिले आणि म्हणले मी शंकरराव बाजीराव आणि जे इनाम आहे हा बाजीराव खंडेराव शिंदे यांच्याच हातात द्यायचा आणि आमचा इनाम कायम बाजीराव खंडेराव शिंदे पाटील हे कायम आमच्या गाडीचे इनाम घ्यायला असायचे. आमच्या गावचे पाटील
म्हणजे आमच्या चुलत्यांचे बी मित्र आणि आमच्या वडिलांचे ते मित्र होते. नमस्कार. नमस्कार. पहिला परिचय द्या आम्हाला. मी भाऊसाहेब दशरथ राऊत, राहणार निमगाव, तालुका खेड, जिल्हा पुणे. आता बंदीमध्ये किती बैल होते आपल्याकडे? बंदीत 4 बैल होती. कशी होती, सांभाळ कसा केला बैल? 2 म्हैसुरी होते, एक खिल्लार पांढरा होता आणि एक हा तांबडा गावरान बंदीतला बैल, या बंदीच्या अगोदरचा. आता दावणीला आपल्या भरपूर बैल आहे, परिचय द्या आम्हाला थोडक्यात. आता 6 बैल आहे आणि 5 वासर घेतलेत आता नवीन. 6 बैल आणि 5. थोडक्यात परिचय द्या बैलांचा आम्हाला. हा बैल आम्ही आता 13 वर्षाचा बैल आहे. 2 वर्षाचा असताना आम्ही त्याला घेतला होता, किंदूरवरून घेतला होता अक्षय डेरे यांच्याकडून. तो जुकाटात डाव्या खांदी पळतो, पहिला कांड्या पळत होता, आता जुकाटात पळत होता. आता त्याच्याकडून आम्ही सगळे वासरे शिकून घेतो याच्याकडून. याच्याकडून शिकवते. हा. आता याला बंद केलंय ना तुम्ही? नाही, याला शिकवाय आता झुकतो कधी कधी, पण तो आता बी 1 नंबर पळतोय जुकाटामध्ये. जुकाटामध्ये. हा इथं खेप आली होती म्हैसूरची, बाबुराव कोटावळे आमचे पाहुणे, सुदाम भाऊ मुरे, बैलगाडा खेड तालुका सहकार बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष. त्यांनी हा खेपत घेऊन दिला. हा बैल आम्हाला 55,000 रुपयाला घेतला इथं खेपत म्हैसूरच्या. पण हा आता 1 नंबर मध्ये पळतो. याचं नाव नागे आहे. जुकाटात हा डाव्या खांदी 1 नंबर पळतो, कोणत्या खांदी घाला त्याला 1 नंबरच पळतो तो. त्याच्यानंतर हा बबड्या, हा सांगोले बाजारातून 51,000 रुपयाला घेतला होता. वासरूच आणलं होतं, गेल्या वर्षी घेतलं होतं. त्याला 3-4 बाऱ्या त्या बंट्या संघ झुपला, 3-4 बाऱ्या त्यांनी जोकाटात पहिल्याच बारी लावली. कधी मध्ये त्याला कांड्यावर घेतो. हा आम्ही उमदीच्या बाजारातून घेतला होता. याचं नाव गण्या. हा सध्या आमच्या दावणीला आता 1 नंबर मध्ये पळतो. पहिला आमच्याकडे आम्हाला सुदामभाऊ मुरे यांनी, नवनाथ ओले नाही का सभापती आपले, त्यांच्याकडून एक जुना बैल घेऊन दिला होता त्यांचा, गण्या म्हणून नावाचा. तो बैल बंदीत 1 नंबर पळत होता, आता बी तो चालू होता. त्याच्यानंतर तो अचानक आजारी पडला, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच दिवशी मग आम्ही हा बैल घेतला, मग त्याचं नाव गण्या ठेवलं. मग तो त्या गाण्याची जागा आता सध्या चालवतोय, 1 नंबर मध्ये चालवतोय तो. 2-3 घाट, तो घाटाचा राजा झाला 2020 मध्ये. पहिल्यांदा त्याला दानुऱ्याला नेला होता. दानुऱ्याला मुरे पाहुण्यांचा एक सूर्या म्हणून बैल आहे, तो हा जुकाटात घातला. 122 गाडी होती 2020 ला. 4-4.5 ला आमचं शेवट टोकन होतं 120. ते नेल्यानंतर 4:30 वाजता बैल झोपले आम्ही. आमची 2 होती, त्यांची 2 होती. 4:30 वाजता बैल झोपल्यानंतर तिथं घाटाचा राजा झाली. 4:30 वाजता 11 सेकंद 10 मिली पॉईंट. त्याच्यानंतर 3-4 घाट त्यांनी घाटाचा राजा टाकले. कनेर सरला झाली होती 11:53. त्याच्यानंतर इथं पूरला झाली होती, इथं बोसाशीला झाली होती, किंदूरला झाली होती. 4-5 घाट ते घाटाचा राजा झाली होती. त्याच्यानंतर हा आणि हा नागे आणि हा गाण्या जोकाटे. त्याच्यानंतर हा रावजा, हा आम्ही माळशिरस वरून घेतला होता. चकडीला बारीक वासरू होतं, तिकडे एकाच दिवशी आम्ही 2-3 वासरं आणली होती. त्याच्यामध्ये हा वासरू 1 नंबर लागलं. तो साहेब केसरीला पहिल्याच झाला होता. कांड्यावर जोकाटात पुढे पळत होतो. आता त्याच्याकडून आम्ही 4-5 वासरे घेतले, त्याच्या बरोबर टाकून आम्ही शिकवतोय त्याला. नांदूरला याच्यावरती फळीफोड झाली होती. ते बारीक वासरू असंच आमचे पाहुणे दत्ता साकोरे मावस भाऊ, आम्ही सहज गेलो होतो बारामतीला. आमचे मोरे पाहुण्यांना एक वासरू घेतलं होतं तिथं. त्यांना वासरू घेतलं, त्यांच्याकच घरच्या गाईचं हे वासरू होतं. मग हे वासरू आम्ही तिथून 25,000 रुपयाला घेतलं. ते सहज आणलं होतं, पण ते आता 1 नंबर मध्ये जोकाटा पुढे 1 नंबर मध्ये कांड्यावर जाते ते नियमातून. हा. त्याच्यानंतर हे रसिका डाब्यावरती खेप आली होती ऋषी सोलाटची. त्या खेपमध्ये आमच्या वडिलांच्या मामाचा नातू ते म्हणलं वासरू घ्यायचंय का आपल्याला. मग त्याला हे 45,000 रुपयाला वासरू घेतलं. ते आणि हा तांबडा गोरा कांड्यावरती असतोय, त्यांचं 1 नंबर कांड होते. हा आम्ही चडचणच्या बाजारातून आणला, कर्नाटक मध्ये चडचणचा बाजार आहे, तिथून हा आणला. कारण की आमची जुनी बैल होती ना, ती सगळी चडचणच्या बाजारातली होती. म्हणून आमची एक इच्छा होती चडचणवरून आपल्याला वासरं आणायच्यात.
मग आम्ही 2 वासरं आणली चर्चेवरून. हा एक आणला, तिकडचं एक वासरू आहे. ही 2 वासरं आणली. पण हा पहिल्याच दिवशी म्हणजे पहिल्यांदा आणल्यानंतर आम्ही त्याला एकदा मोकळ्या घाटात झोपला होता, त्याच्यानंतर भरलेल्या घाटात नेला पहिल्यांदा. त्या म्हैसूर बरोबर नेला तर त्यांनी 3 वेळा त्याला झोपलाय आम्ही आतापर्यंत भरलेल्या घाटात. 3 वेळा पहिल्याच बारी लावली त्यांनी. मग त्याचं नाव हलकारे ठेवलं आम्ही. जुन्या काळात ते व्हिडिओ नाही का आपली जुनी, त्याच्यामध्ये एक हलकारे होता चर्चेंचा, त्यामुळे मग याचे नाव आम्ही हलकारे ठेवले. हे वासरू आम्ही सांगोल्यातून घेतलं. आमचे मित्र इथं पोर असते, हे सगळे ते नियोजन करते. लक्ष्मण पुढे हे लक्ष्मण म्हणून मित्र आहे आमच्या बारक्या भावाचा. त्यांनी मग त्या दोघांनी सांगोल्याच्या बाजारातून हे वासरू आणलं. 30,000 रुपयाला आणलं होतं. पण ते बी चांगलं पळते. आता 2-3 वेळा त्याला झोपलेली. हे आता शेवट खरचुंडीचा बाजार भरला होता आता, त्याच्यामध्ये हे वासरू घेतलं आम्ही. तिथे एका व्यापाऱ्यांनी घेतलं होतं, पण आमचे माऊस भाऊ गेले होते तिकडे दत्ता साकोरे, त्यांना ते बाजारात पटलं. त्यांनी फोन केला मला, असं असं एक वासरू घ्यायचं आपल्याला. म्हणलं चांगलं असलं तर घे. पण ते काही लय बारीक वाटलं म्हणून मला एवढं पटलं नव्हतं. पण ते म्हणलं आपल्याला घ्यायचंच ते. त्यांनी ते वासरू आणलं. 45,000 रुपयाला आणलं. पहिलाच घाट आता 2 करवाडी शेवट यात्रा झाली का, तिथं आमच्या मोठ्या ते जुन्या बैला बरोबर घातलं होतं. 12-33 बारी झाली, पण वासरू 1 नंबर पळालं. हे चडचणवरूनच आणलेलं वासरू आहे. 1 वेळा झोपले त्याला, लहान असल्यामुळे काय अजून झोपलं नाही त्याला जास्त वेळा. रेसल घेतली. रेसल घेतली. हा, ही वस्तू आहे आमची. 5-7 वर्ष झालं तिला घेतलेली. अहिल्यानगर मध्ये नेवासा तालुका आहे. नेवासापासून शनीच्या तिथे एक सोने गाव आहे, तिथं आमचे मित्र आहे बागायतदार आहे नवनाथ आदमाने. त्यांची ना आमची ओळख होती. त्यांच्या दावणीला त्यांनी तिकडून गोडी आणली होती, नंदुरबारच्या तिकडून शिंगीत आणली होती. तर ते आम्हाला म्हणले की ही शिंगी घेऊन जा तुम्ही. तर आमच्याकडे पहिली जुनी गुढी होती, एक मुरे पाहुण्यांनी दिली होती आम्हाला गुढी जुनी. ती जरा म्हातारी झाली होती. मग आमच्या भावाला म्हणलं आणायची का, ते म्हणलं आणू आपण. मग त्यांनी पाठवून दिली आमच्याकडे डायरेक्ट. पाठवून दिल्यानंतर तिला आम्ही इथं शिकवली. ती आता प्रत्येक घाटात आमचा हा भाऊ बसतो गुढीवरती. प्रत्येक घाटात आधी घोड्यांच्या शर्यती असतात बघा, शर्यतीला ती प्रत्येक घाटाच्या राजाच्या पासून 1 सेकंद आतमध्ये येते. बरं, आता आमच्या घाटात ती 10:67 ला आली. 13च्या घाटाला. दावडीला 9:98 ला झाली होती. परत फुलगावला तिथं बक्षीस होतं. तिथं काय गुढी न्यायची नव्हती आम्हाला, बैल लेट टोकन होतं. पण ते जरा 2-4 मित्रांनी आम्हाला फोर्स केला की गुढी घेऊन या, इथं बक्षीस आहे 5,000 रुपये. काटे पाटलांची गुढी झाली होती 10:61 का काहीतरी अशी झाली होती. त्याच्यानंतर मग ही गेली घेऊन गुढीन बैल. मग ही गुढी आली 10:41 ला आपली. तिथं पण 1 नंबर आला हिचा. असं बऱ्याच ठिकाणी त्याला बक्षीस भेटली असेल. टाकळकरवाडीला पण भेटलं होतं 1 नंबर. बऱ्याच ठिकाणी भेटलं होतं, गुळाणीला. आता दावणीला आपल्या भरपूर बैल आहे. बैलांची पारख कशी होती आपल्या? पारख बैल आता आम्ही शक्यतो वासरच घेतो. चांगलं लांबलचक वासरू, कांबळ नाही पाहिजे त्याला, शेपटाला बारीक पाहिजे असं बघून, गुलाम चालक बघून घेतो आम्ही वासरू. असं तेच मोठं होतं, कारण की आता चालू बैल घ्यायचं म्हणजे किमती भरपूर झालेल्या आहेत. वासरं घेतात. वासरच घेतो सगळे. आता अंदाजे चालू सीझनला किती बाऱ्या झाल्या असं तुमच्या? चालू सीजनला 25 बाऱ्या झाल्या असं पहिल्यात. आमची काही बैल आमची कधी कधी 3 असतात. आमच्या मुरे पाहुण्यांचा बैल असतो, आमचे जोडीदार चेतन सानभोर त्यांचा एखादा बैल असतो, कधी कधी नाना टाकळकरे करंदीचे त्यांचा एखादा बैल असतो. शक्यतो मुरे पाहुण्यांचा जास्त घाट असतो बैल. मुरेम पाहुण्यांबरोबर जास्त जुगल. हा, जास्त वेळा त्यांचा एखादा बैल असतो. नाही तर कधी कधी आमची 4 बैल आमचीच असतात घरची. ही कांदा असतं वासरांचं, आणि म्हैसूर आणि हा गण्या हा जोकाटात असतो. सर्वात आवडती बारी कोणत्या घाटात झाली तुमची? सर्वात आवडती आम्ही 2-3 घाट झाली होती. आम्ही कनेरसरला बैल नेली होती. आमची 3 बैल होती, आणि एक दावडीच्या पाहुण्यांचा एक बैल नेला होता. आणि हा तांबडा बैल म्हातारा असल्यामुळे आम्ही त्याला काय एवढं नेलं नव्हतं. तिथं गेल्यानंतर कनेरसरला घाटातून बैल बाहेर झाले की एका बैलाला थोडी दुखापत झाली होती. ते दावडीचे पाहुणे म्हणले की आता आमचा बैल काय झोपायचा नाही आम्हाला इथं. त्यांना म्हणलं आमचा गुढीस्वार चांगला आहे, आमची आदिवासी मुलं ती काय बाहेर जाऊन नाही देणार बैल, वर पकडते ती काय ऐकानाच. मग आम्ही अचानक घरी जाऊन आमचं तांबडा बैल आणला, आपला म्हातारा बैला.
तो आणल्यानंतर आमचा कांड्यावरला एक गोरा तो जोकाटात घातला याच्या बरोबर ती. म्हणलं जशी होईल तशी होईन बा, नाही का आता पाहुण्यांचं गावे कितव्यात बनवू, दुसऱ्यात तर होईन, नाही कशी पहिल्यात झाली तर. मग तिथं ह्या बैलांनी ते दुसरा एक म्हैसूर्या होता तो आम्ही पाहुण्यांना दिला, मुऱ्यांना. त्यांनी एक जोकाटात घातल्यावर पहिल्यात बारी लावली. तिथं एकदा आम्हाला आनंद झाला होता. आणि त्याच्यानंतर दानोऱ्याला 2020 सहज बैल आम्ही दरवर्षी दानोऱ्याला चरोलीला बैल नेतो. ते पहिल्यात बारी व्हायची. एक वर्ष 13ला घाट धरला होता दानोऱ्याचा आणि 12-31ला घाटाचा राजा झाला होता. आणि आमची 12-32 झाली होती. जुना बैल होता गाण्या म्हणून. आणि मुरे पाहुण्यांचा सूर्य होता. त्याच्यावरती आम्हाला वाटलं होतं आमची घाटाचा राजा, पण नाही राहिली. त्याच्यानंतर ह्या वर्षी नेली. ते नेल्यानंतर त्यांचा तोच बैल होता सूर्या. फक्त आमचा जुना बैल तो एक्सपायर झाल्यामुळे आम्ही त्याच्या जागी हा नवीन बैल घेतला होता, हा गाण्या. हाण्याला पण त्यांच्या सूर्या बरोबर घातला होता. त्यांचा एक होता कांड्या, आमचा एक होता. मग तिथं नेल्यानंतर तिथं एक डायरेक्ट आमची 4:30 वाजता घाटाचा राजा झाली. 12ला घाट चालला होता, 11-10ला झाली बारी. तिथं एक आनंद झाला होता आम्हाला, चांगली बारी झाली बा. नंतर घाटात तर बघता तुम्ही तरुण पिढी आहे असते भरपूर, आणि तरुण पिढीशिवाय बैलगाडा नाही. तर कसं असतं नियोजन तरुण वर्गाचं? आता तरुण वर्गात आमचे हे आदिवासी काही मुले ही सर्व त्यांचे काम करून ते आणल्या दिवशीच काम उरकतात. त्याच्यानंतर आमचा बारका भाऊ आहे सचिन, हा जेसीबी आमचा जेसीबी चालवतो तो. आणि गाय आहे 20-25, ते गायांचं संगोपन तो करतो. तो आणल्या दिवशी तो सगळं मशीनचं काम बी मुरकून आणल्या दिवशी. आणि गायांचं एक ट्रॅक्टरवर रोजचं खाद्य लागत, 2 ट्रॅक्टर खाद्य घेऊन येतो. आणि आमचा 2 नंबरचा भाऊ हा सौरभ, हा डेअरीवरती असतो. मग तो 9-10 वाजेपर्यंत आपल्या डेअरीवरलं काम उरकितो. मग आम्ही बैल घेऊन जातो 10 वाजेपर्यंत घाटात. मग 10-11च्या नंतर झोपतो आम्ही बैल. सगळं नियोजन कसं असतं घाटात गेल्यानंतर? घाटात गेल्यानंतर ही आमची वाडीवरली पोर आहे, ते आमचा मामाचा मुलगा आहे, हे आमचा मावस भाऊ दत्ता. गाडा बिडा लाईनला लावी त्या टोकन नुसार. मग आमचे मामाचे मुलं आहे, सूरज एक असतो, तो एक बैल धरतो. आणि आमचा चुलत भाऊ संतोष राऊत, तो एक जो आप्याड बैल असेल तो धरितो. आणि आमचा सौरभ एक बैल धरतो आणि अनिकेत एक बैल धरितो. आणि वाडीवरली पोरं आहे संदेशी सगळी ही काही बैल धरितात. संगोपन कसं असतं घरचं? संगोपन आता घरी आमचे मामा आहे, हे मामा जवळजवळ 40 एक जनावर आहेत सगळी, 40-45. आता इथं आमच्या इथं 7 बैल आहे बांधायला. मामाच्या इकडे आमचे मावस भाऊ आहेत आत्ता, त्यांच्या इकडे 2-4 अशी मै, काही तिकडे आहेत काही इथं आहेत. तर मग मामान आमचा बारका भाऊ सचिन हा सगळं जनावरांचं करीतो व्यवस्थित. रतीब बितीब तीच बघा त्या सगळं. मध्ये काय देता तुम्ही त्यांना? शेंगदाणा, पेंडण, मकाचा बराड आहे. ओली वैरण काय असतं? वल्ली मका आहे, शाळू आहे, आणि वाळल्याला कडबा आणि गिन्नी बोले काही. आता बंदीच्या आधी गाड्या कोणाच्या नावाने असायच्या? बंदीच्या अगोदर आमचे आजोबा होते, 40-50 वर्ष त्यांच्या नावावरतीच गाडा पळावला. कैलासवासी शंकरराव राबाजी राऊत, माजी सरपंच निमगाव, साकोरी तिकडं, इकडं निरगुडी बिरगुडी, म्हणजे चांगले घाट करायचे, चांगले फेमस गाडा होता. त्यांचेच बैलांची, मग जुन्या बैलांचीच नावं ठेवलेली आम्ही. बंदीनंतर मग माझ्या नावावरती गाडा पळवायला सुरुवात केली आम्ही. आमचे एक चुलत भाऊ आहे संभाजी राऊत, संतोष राऊत, आम्ही मग गाडा पळवायला सुरुवात केली माझ्या नावावरती, भाऊसाहेब दशरथ राऊत. आणि आपण असं म्हणतो की नावरच लागते गाडा पळवायला. हा, नावरच लागते. आता आमच्या आजोबांच्या नावावरती आम्ही मध्ये बंदीच्या अगोदर नवीन वासरे चालू केली होती आम्ही, संभाजी राऊतनी आम्हीच. एक 7-8 वर्ष झालं असं आमच्या आजोबांच्या नाव आम्ही वासर घेतली होती. वासर काही एवढी पळाली नाही, आम्ही चाकणला नेली ती. चाकण मध्ये लई कमी किमतीला मागायची. मग परत आम्ही घरी आणली. घरी आणल्यानंतर दावडीला नेली घाटात. आम्हाला 2-3 आमचे पाहुणे दोंडकरवाडीचे ते म्हणले की आजोबांच्या नावा झोपून बघा बैल. आम्ही ती झोपली दावडीच्या घाटात, ती पहिल्याच बारी झाली आजोबांच्या नावा. मग आम्ही ती ठेवली बैल. परत मग शर्यत बंद झाली. शर्यत बंद झाल्या बंदीत आम्ही काही बैल सांभाळली, काही विकली. मग चुलत्यांक काय होती त्यांनी विकली, काही आम्ही काही विकली, काही ठेवली. 1992-93 साली जवळपास आपला एक गाडा पळाला होता, व्हिडिओ व्हायरल झाला सोशल मीडियावरती. तर 4 बैल होती आणि अंतर पण लई खूप जवळ होतं. सगळे जुने बैल, म्हणजे गाडा मालक पण जुने होते, गर्दी पण लई होती घाटात. तो घाट कोणता होता? ती घाट आहे ना बोसरीचा होता. त्याच्यामध्ये आमची आत्या इथं तांब्यांना दिलेली, ज्ञानेश्वर शिवराम तांबे. आमच्या आत्याची मुलं होती केशव तांबे, आनंदराव तांबे,
त्यांची 2 बैल होती आणि आमची 2 बैल होती. त्यामध्ये आमचा एक कांड्यावरती बैल होता आणि त्यांचा एक कांड्या होता. हलकारे आणि मथुरी एक कांड होता आणि त्यांनी एक रांजणगाववरून बैल घेतला होता आणि एक चाकणमध्ये घेतला होता. मग ते बैल आम्ही तीच झोपायचे. आमचे वडील एक्सपायर झाल्यानंतर आहे ना 93 सालीपासून ती 2 बैल त्यांच्याच बारीत राहिली आमचे. मग त्यांनाच ती बैल नंतर आम्ही देऊन टाकली. आणि फेटेवाले बाबा कोण होते? ते आमच्या मामा होते ते आमचे, म्हणजे ज्ञानेश्वर शिवरामचा. ते अजून आहेत, त्यांचं वय असेल 90-95 वय. 90-95. म्हणजे लई दिवसापासून आपला गाडा होता म्हणजे हा, बऱ्याच दिवसापासून होता. तुम्ही कधी बसून आले मग याच्यामध्ये? मी 10वीला होतो त्यावेळेस. 10वीची परीक्षा दिल्यानंतर आहे ना इथं आमच्या घाटात चैत्र पौर्णिमा होती आणि आमच्याकडे काय त्यावेळेस 2-3 बैल होती, पण ती आवताची होती. गाडा बंद झाला होता ना आमचे वडील एक्सपायर झाल्यानंतर, आजोबा चुलते एक्सपायर झाल्यानंतर. मग आमचे एक चुलते राहिले होते, साहेबराव सर्जेराव राऊत म्हणून. त्यांना म्हणलं आपल्याला बैल झुपायच्या घाटात, पण बैल ही आवताची होती. काय आता मग झुपणार ती कशी तरी वर जाणार. आम्ही ते चुलत्यांनी माझ्या एक हाऊस पूर्ण करायची म्हणून ती घाटात नेली बैल आवताची. आमच्या दावडीचे मामा आहे, त्यांना घरच्या गायची 2 वासरं झाली होती. ती वासरं आम्ही आणली, पण ती झुपली आम्ही इथं. गाडा पण नव्हता, मोडका गाडा आपला तेच असा बळ आवळलेला असा ते नेला. पण ती काय बैल बळत आपली वर गेली, त्याच्यातच आनंद झाला होता आम्हाला. त्यानंतर आम्ही संभाजी राऊत एक आमचे चुलत भाऊ आहे, त्यांनी एक म्हैसूर घेतला दावडीत 45,000 रुपयाला. मग तिथून आम्ही इथे पाटलांक म्हैसूर घेतला, बारीक वासरू घेतलं होतं 22,000 रुपयाला. त्याच्यानंतर मग आम्ही सुरुवात केली दोघांनी मिळून. मग आमच्या बाकीच्या चुलत्यांनी बी सुरुवात केली. त्यांनी बी म्हणजे परत एक 7-8-10 वर्ष ना गाडा बंद होता आमचा. 10 वर्षानंतर परत सुरुवात केली. मग बारी व्हायला लागली. 4-5 वर्ष झाली चांगली बारी, परत बंदी आली. नंतर बंदीत मग ही बैल आमची राहिली, ती काही म्हातारी झाली. नंतर आम्ही अशीच बाजार भावानी देऊन टाकली. 2 बैल घरीच गेली. त्यांची बी 2 बैल घरी एक्सपायर झाली, आमची 2 बैल घरी एक्सपायर झाली. बंदीमध्ये किती बैल होती? आमच्याकडे 4 होती, त्यांच्याकडे 3-4 होती. त्यांनी बी संगोपन केलं, आम्ही बी संगोपन केलं. बैलगाडा शर्यत चालू झाली मग हे श्रेय कुणाला जाते सगळं, म्हणजे शर्यतीचं श्रेय आता हे रामभाऊ टाकळकर असतील, संदीप भाऊ बोदगे असतील, त्यांनी तसं प्रयत्न केलं. कोल्हे साहेबांनी पण थोडा त्यांनी आवाज पहिल्यांदा प्रश्न मांडले, संसदेत प्रश्न मांडल्यानंतर आवाज उठवला त्यांनी, मग चालू झालं. दादांनी बी केली होती मदत, महेश दादांनी बी. त्यानंतर आम्ही सगळ्यात प्रथम आमच्या गावामध्ये सत्कार केला, टाकळकर साहेबांचा सत्कार केल्यानंतर कोल्हे यात्रेला एक माघ पौर्णिमेला कोल्हेला बोलावले होते, ते गुढीवरती बसले. मग 4 बैलांपुढे गुढीचं खूप मोठं महत्व असतं. तर गुढी तुम्ही का घेतली? ती गुढी आम्हाला घ्यायची नव्हती, पण काठेवाडी गुढी घ्यायची एक इच्छा होती. दादा बोलला होता की आपण गाडी घेऊ, गुढी नको आहे आपल्याकडे एक, की कशाला घ्यायची. पण मी म्हणलं काठेवाडीची इच्छा आहे, एकदा घेऊ. तर ती घेतल्या सरशी 1 नंबर आता महाराष्ट्रात 1 नंबर पळते. आणि गुढीवरती तुम्हीच बसता? हा, मीच बसतो. मला काय बसता येत नव्हतं, पण मी काठेवाडी गोटी घेतल्यामुळे माझी इच्छा पूर्ण केल्यामुळे मी तिच्या बसायला शिकलो. तुम्ही पहिले कुठे बसले होते गुढीवरती आधी? आम्ही आधीच इथं आपली आणली गुढी, मग आणल्यावर इथं मोकळ्या रानात गेलो, पडलो, तोंडाला लागले. मग लागल्यावर नंतर बसलो नाही बरेच दिवस. मग शिकून ट्रेन करून घेतली तिला, ते आकाश भगत, रणजित मोहिते यांच्याकडून ट्रेन करून घेतली. आणि मग नंतर मी बसायला लागलो घाटामध्ये. पहिल्या घाटात कुठे बसले? पहिल्या घाटात, निमगावच्या घाटात बसलो. तिथं किती झाली तरी बारी? तरी 10-64 अशी झाली होती. 13च्या घाटामध्ये? 13च्या घाटामध्ये, देवाच्याच घाटामध्ये. हा. धन्यवाद दादा, खूप चांगली माहिती दिली दावणीची. 100 वर्षाची परंपरा आहे जवळपास. बंदीमध्ये पण आपण बैल सांभाळलेली आणि आता चालू पिढीमध्ये तुम्ही तो नाच जोपासताय. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्या चॅनलकडून शुभेच्छा. ज्या वतीने पण तुम्ही आमची मुलाखत घेतली त्याबद्दल तुमचे आमच्या बैलगाडा संघटनेच्या वतीने आभार. धन्यवाद.